रोज सकाळी आपण एबीपी माझावरती एका ग्रामदैवतेचं दर्शन घेत असतो। आजची आपली ग्रामदैवता आहे जरा हटके। ती आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातली ग्रामदैवता। या ग्रामदैवतेचं दर्शन घ्यायचंय, थेट जाऊयात नवापूर तालुक्यात। विसरवाडी गावापासून 10 किलोमीटर खडतर अंतरावर ज्या ठिकाणी रस्ताही नाही अशा ठिकाणी हे देवमोगरा मातेचं मंदिर उंच डोंगरावर वसलेलं आहे। पायथ्यापासून 2640 फूट अंतर पार करून दर्शनाला जावं लागतं। मंदिराच्या पायथ्यापासून सुरू होणाऱ्या पायऱ्यांपासून केलेला कच्चा रस्ता आहे। गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील देवमोगरा मातेची ही प्रतिकृती बर्डीपाडा इथं बघायला मिळते। असे अनेक मंदिर आहेत की ते डोंगर दऱ्यांवरती वसलेले आहेत। खास करून जे देवीचे मंदिर आहेत ते आपल्याला डोंगरावरती पाहायला मिळतात। त्यातलंच हे एक मंदिर देवमोगरा मातेचं मंदिर की जे नंदुरबारकरांचं आणि आदिवासी समाजाचं हे कुलदैवत आहे। हे जवळपास पायथ्यापासून 2640 फूट अंतरावरती हे मंदिर वसलेलं आहे। आदिवासी भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला साकडं घालण्यासाठी या ठिकाणी येत असतात। कणी पूजन करून कोलपासा नगरीमध्ये बाहागोऱ्या, सिडगोवा, दोघा वजीर, खेका पुंजारा टुडा, बोडवा बाबा हेगवा, बाबा डुंगो, बाबा ढोडगा, बाबा अथवा, बाबा रोजा, बाबा हाटा, बाबा खोगजा, जांबू गोड, बाहा अंबाडा या दाब मंडल शिवारातील देवदेवतांचं पूजन करतात। आम्ही एक प्रकारे कुलदैवत मानतो। जसं देवमोगरा माता असेल तसं दुसऱ्या समाजाचं जसं कुलदैवत असेल तसं आमचं कुलदैवत आहे फक्त देवमोगरा माता। आणि या कुलदेवतेची पूजा करण्यासाठी किंवा आशीर्वाद घेण्यासाठी फक्त आम्ही आठवड्यातून एकदा इथं येत असतो। आणि त्याचप्रमाणे जर समजा इथं फक्त जवळपासचे नाही तर धुळे असेल, नंदुरबार असेल तर असे दुसऱ्या जिल्ह्याचे लोक सुद्धा इथे येतात। जवळपास 150 वर्षांपूर्वीच हे मंदिर असल्याची आख्यायिका आहे। एका छोट्याशा घराप्रमाणे हे मंदिर पाहायला मिळतं। फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातील मराठी माघ महिन्याच्या पौर्णिमेनंतर येणाऱ्या अमावस्येला म्हणजेच महाशिवरात्रीला देवमोगराच्या मोगीची यात्रा भरत असते। या यात्रेसाठी आदिवासी बांधव 15 दिवसांपासून तयारीला लागतात। याहा मोगी ही आदिवासी समाजाची कुलदेवता असून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या 4ही राज्यातून हजारोंच्या संख्येत आदिवासी बांधव या यात्रेत येत असतात। जे शेजारी असतं आदिवासी लोकांचं त्याच्यामध्ये आपलं दारू असतं आणि ते राजा पांठा देव असतं। तर आपल्या आदिवासी समाजामध्ये ब्रह्मा विष्णू त्यांनी अवतार घेतलेला आहे, म्हणून त्यांनी त्याला आपल्या आदिवासीमध्ये ती दारूची वगैरे साथ पाडतात। देवमोगरा देवीच्या जन्माबाबत आदिवासी समाजात अनेक कथा सांगितल्या जातात। सातपुड्यातील बागोऱ्या देवाच्या राज्यात बागोऱ्या देव जंगलात शिकारीला आणि कंदमुळं गोळा करायला गेले होते। तेव्हा त्याला बांबूच्या जाळीत दाब गावाच्या गवतात एक लहान बाळ सापडलं। ही देवमोगरा देवी असं सांगितलं जातं। बागोऱ्या देवानं हे बालक आणून आपली राणी देवी गांधार हिला दिलं। त्याच वेळी त्याच्याकडे एक लहान मुलगा देखील जन्माला आला होता। त्याचं नाव विन्यादेव किंवा गांडा ठाकूर असं सांगितलं जातं आणि त्याला भाऊ म्हणून ओळखतात। देवमोगरा देवी तरुण झाल्यावर राजा पांठा या देवाशी तिचं लग्न होतं। गांडा ठाकूरचा मित्र असतो। राजा पाठाच्या आईचं नाव उमरावाणू। देवमोगरा देवीला आदिवासी भाषेत याहा मोगी म्हणतात। याहा म्हणजे आई। देवमोगरा माता आदिवासी समाजाचे कुलदेवी आहे आणि मुख्य जी कुलदेवता आहे ती गुजरात राज्यामध्ये सागबारा तालुक्यामध्ये देवमोगरा इथे आहे। आणि
हे जे बर्डीपाडा येथील दामणदरी देवमोगरा माता ही महाराष्ट्रातील एकमेव जागृत देवता म्हणून ओळखली जाते. ही नवसाला पावणारी देवी म्हणून या देवमोगरा मातेची ख्याती आहे आणि संपूर्ण या भागातून जास्तीत जास्त आदिवासी लोक या भागामध्ये येतात, दर्शनाला येतात. आदिवासी समाजाचं हे ग्रामदैवत असल्यानं आजही इथल्या पूजा विधी आदिवासी भाषेतच होत असतात. धान्य, वनभाजी, कोंबळा, भंगारची भाकर आणि म्हावाचं मद्य म्हणजे दारू असा नैवेद्य देवीला दिला जातो. त्यामुळे आदिवासी भाषेतच मंदिराचे पुजारी माहिती सांगतात. जाती रिवाज जे आहे का जोर देवादेवता आपण जोर महाशिवरात्रीला आपण जोर पहिल्यापासून नाहळी पुंता नाहळी हिने पासे पुंता पुंता का गोडाल जाता बोगला गोडा ही जाइन पुंजा खोता ताने पुंजा खोइन पासे रामझोपड़ी है ता रामझोपड़ी है दूधा छक लगे है का खारका पान या पुंजा लगे है. जय मोगरा दे मोगरा माता की जय. पहाडात आणि दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या या देवीकडे जाण्याकरता भाविकांना खडतर प्रवास करावा लागतो. इथंही सरकारी यंत्रणेची उदासीनता बघायला मिळते. नवापूर हा परिसर आदिवासींचं ग्रामदैवत असल्यानं मंदिरापर्यंत जाण्याचा सुखद मार्ग व्हावा हीच अपेक्षा. बर्डीपाडा नंदुरबारहून अविनाश सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.